श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोतेहो नमस्कार. प्रपंचिते भाग्य, परमार्थी वैराग्य, दोन्ही यथायोग्य दोन्हीकडे. श्रोतेहो, प्रपंच करायचा असेल तर भाग्य लागेल, पण परमार्थ करायचा असेल तर वैराग्य हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते वैराग्य स्मशान वैराग्य नको, तात्पुरतं वैराग्य नको. ते वैराग्य हे अढळ वैराग्य असणं गरजेचं आहे. वैराग्य, विरक्ती हीच परमार्थाला पोषक आहे. म्हणून आता वैष्णवा माझी अतिविरक्त. अतिविरक्ती ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त केली, गोरा कुंभार प्रेमळ भक्त, त्याचे चरित्र अतिअद्भुत, परिसा भक्त हो निज प्रीती. तेरढोकी नामाभिधान. तेरढोकी गावामध्ये भगवंताचे परम प्रेमळ अतिविरक्त भक्त राहत होते, संत गोरा कुंभार. गोरोबा काका होते प्रपंचामध्ये, पण प्रपंच करत असताना खाता जेविता गमन करिता, बसता उठता विश्रांती घेता, प्रपंच धंदा मडकी घडिता, पंढरीनाथा जपतसे. होते प्रपंचात, पण प्रपंच सुरू असताना देहाने प्रपंच सुरू, अंतःकरणाने परमार्थ सुरू. हाताने जरी मडके घडवण्याचं काम सुरू असलं तरी मुखाने भगवंताचं गुणगान गायचं. फिरत्याचा कावरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकार, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विणा ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखे अंगार. तू वेडा कुंभार. तूच घडविशी, तूच फोडीशी, कुरवाळशी तूच तोडीशी. नकळे यातून काय जोडीशी, देसी डोळे परिनिर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. श्रोते हो, एक दिवस घटना अशी घडली. बायको पाणी आणायला आडावर गेली. जाताना गोरोबा काकाला सांगून गेली, अहो तान्हे बाळक खेळावयासी, अंगणा माझी आई सोडिले. मुलाला अंगणात खेळायला सोडलंय, त्याच्याकडे लक्ष द्या. गोरोबा काका होत म्हणाले, पण क्षणामध्ये आपल्या कामाला लागलेले गोरोबा काका मृत्तिकेचे करुणी आळे, चिखल केला तैवेळे, त्यावरी गोरा झाकुनी डोळे, तुडवी तबळे निज छंदे. मडके घडवण्यासाठी म्हणून मातीचं आळं केलं, त्यात पाणी टाकलं. तो चिखल, ती माती पाणी एकजीव करण्यासाठी म्हणून पायाने तुडवायला लागले. श्रोते हो, शरीराने प्रपंचाचं काम सुरू होतं, पण
हृदयी चिंतिलेसे विठ्ठल मूर्ती. अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन सुरू होतं. सप्रेम जळे अश्रू वाहती, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. किंचित नाठवे देहस्फूर्ती, अद्वैतरूपी विनटला. किंचित सुद्धा देहाची आठवण नाही आहे. हातामध्ये चिपळ्या आहेत, पायानी माती तुडवणं चालली आणि मुखानी जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. श्रोते हो, इकडे गोरोबा काकांचं भजन सुरू होतं. अंगणामध्ये खेळणारं ते बाळ रांगत रांगत आलं गोरोबा काकांकडे हात करून. त्याला असं वाटत होतं गोरोबा काका कडेवर घेतील, पण कशाचं. ते द्विदेह स्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण करत होते. बाळ आपल्या जवळ आलं याचंसुद्धा भान त्यांना उरलं नाही. आणि क्षणार्धात गोरोबा काकांचा एक पाय वर जायशी आणि रांगणारं बाळ पुढे सरकायशी एक वेळ झाली. तो पाय उचलला आणि बाळाचं शिर त्या पायाखाली सापडलं. एका क्षणार्धात बाळाच्या मानेवर पाय पडला, दुसरा पाय पुन्हा पाठीत, आणि चिखल तुडवता तुडवता त्या चिखलासारखं ते बाळसुद्धा तुडवल्या गेलं. श्रोते हो, नुसतं तुडवल्या गेलं नाही, रक्त मांस चिखल एक झाला. बायको पाण्याचा हंडा घेऊन आली. येता येता तिने पाहिलं, अहो बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे. गोरोबा काका तर देहावरती नव्हतेच. हंडा दणकंदिशी टेकवला, इकडे तिकडे बाळाला शोधतीये. गोरोबा काकाकडे पाहत पाहत सहज तिचं लक्ष पायाकडे गेलं आणि तिने पाहिलं, आई ग, अहो 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 अहो, हे काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही. अस्थि मास एक ठाई, कर्दमी देखिले ते समय. हृदय पेटोनी लबलाही, शोक करीत आक्रोशे. अहो अहो, हे काय केलं. बालक तुडविले मृत्तिकेत, मग भ्रातारासी बोलत. देहभान नाही किंचित, कैसे विपरीत हे केले. अहो, हे काय केलं तुम्ही. तरी सुद्धा गोरोबा काका देहावरती येत नव्हते हो. प्राणत्याग करते जेव्हा हे शब्द त्यांच्या कानावर पडले, त्यावेळेला किंचित देहावरती आले. देहावरती आलेले गोरोबा काका तिच्या रडण्याचं कारण तर बाजूला राहिलं, पण हातामध्ये काठी घेऊन तेच तिच्या मागे धावायला लागले. माझ्या हृदय कमळात बैसला होता रुक्मिणीकांत, तुवा विक्षेप घालून त्वरित पंढरीनाथ दवडविला. ते म्हणायला लागले, अगं माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झालेला भगवंत तुझ्या आरडाओरडा करण्यामुळे हृदयातून निघून गेला. हातात काठी घेऊन तिच्या पाठीमागे लागले. तिच्या लक्षात आलं कदाचित आपल्यावर काठीचा प्रहार होणार. तिने पाहिलं, हे बघा, हे बघा, पुढे याल, मला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. श्रोते हो, क्षणार्धात हातातली काठी बाजूला फेकल्या गेली. हाताची घडी घालून गोरोबा काका जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. श्रोते हो, समर्थ म्हणाले ना, देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. गोरोबा काका शांत बसले. एका पाठोपाठ एक एक दिवस पुढे जात होता. घरामध्ये वातावरण शोकाकुल झालेलं होतं. नाही म्हणलं तरी बायकोला सारखी लेकराची आठवण येत होती. महिना गेला हो, पण गोरोबा काका भगवंताच्या चिंतनात निमग्न आहे. मनस्ताप करून 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 शेवटी गोरोबा काकांच्या पत्नीने मनाला समजूत घातली. एक दिवस गोरोबा काकांजवळ येऊन ती म्हणते, अहो किती दिवस असं चालणार. प्रपंचामध्ये लेकरू नाही, राग सोडा, प्रपंच पुढे चालला पाहिजे, मला क्षमा करा. गोरोबा काका म्हणाले, अगं मी केव्हाच तुझ्यावर रागवलो नाही ग. तिने पाहिला, हो पण प्रपंच पुढे चालला पाहिजे ना. गोरोबा काका म्हणाले, हे सगळं जरी बरोबर असलं
तरी तू मला पांडुरंगाची शपथ घातली आहे, मी तुला स्पर्श करणार नाही. श्रोते हो, गोरोबा काकांच्या पत्नीने खूप पश्चाताप केला, खूप विनंती केली, खूप वेळा. अहो, प्रपंचात एकमेकांना बोलणं होतच असतं, द्या सोडून आता. कांता म्हणे भ्राता राजसी, मी अमर्याद बोलले तुम्हासी, ते क्षमा करोनी मजसी, अंगीकारिले पाहिजे. असा अंगीकार करा. करिता प्रपंच खटपट, बोलिले बरे वाईट, तुम्ही बैसले तर धरुनी हट्ट, तरी कैसा शेवट होईल. असा हट्ट धरला तर त्या प्रपंचाचा शेवट कसा होईल. गोरा म्हणे तिज प्रती, पश्चिमेस उगवेल गभस्ती, परी मी निश्चय धरिला चित्ती, कल्पांतीही सोडिना. कदाचित सूर्य पश्चिमेकडून उगवेल, पण मी पांडुरंगाची शपथ मोडणार नाही. श्रोते हो, ऐसे बोलता वैष्णव भक्त. मग कांता राहिली निवांत. काय होतं, तिच्या हातात आता काही राहिलं नाही. पोटी नाहीच की आपत्य, चिंता क्रांत मानसी, मनात मात्र सतत चिंता सुरू होती. एक दिवस सहज तिच्या मनात विचार आला, ठीक आहे, मला स्पर्श करायचा नाही तर नाही. एक विचार मनास, म्हणे दुसरा विवाह करावा यास, तेणे तरी वाढेल वंश, मग माहेरासी पातली. गोरोबा काकांचा दुसरा विवाह करण्यासाठी ती माहेरी आली. आई वडिलांना सकळ वृत्तांत कथन केला. हात जोडून माझी लहाणी बहीण माझ्या घरी सवत म्हणून द्या अशी प्रार्थना केली. वडिलांनी ती मान्य केली. पण श्रोते हो, दुसऱ्या मुलीचा विवाह करत असताना गोरोबा काकांचे सासरे गोरोबा काकांकडे पाहून म्हणाले, म्हणती ज्येष्ठ कनिष्ठ दोघी जणी, कन्या दिधल्या तुम्हा लागुनी, एकीची नावड घेतली मनी, हासतील जन आम्हासी. दोघींना सारखी वागणूक द्या, दोन्ही नेत्र सारखेची जाण, तेवी दोघी आपल्यासी तत्समान. दोघींचा सांभाळ सारखा करा, अधिक उणे होताची जाण, कमी जास्त जर कराल तरी तुम्हासी विठोबाची आण. दोघींमध्ये भेदभाव कराल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. ऐकोनी या ऐसे वचन, अवश्य म्हणे तयासी. गोरोबा काका म्हणले, अगदी पांडुरंगाची शपथ, दोघींमध्ये थोडासुद्धा भेदभाव करणार नाही. गोरोबा काका म्हणतायत, काही देवाची कृपा आहे. म्हणे कृपा करिता जगज्जीवन, आपोआप तुटे बंधन. चालता चालता संसाराचं बंधन तुटलं. निज भक्तांसी विषयाचरण, लागो नेरीच सर्वथा, ऐसा संतोष मानुनी चित्ती. घरी आले. नित्य प्रपंच सुरू झाला. ज्येष्ठ कांता पुसे त्यासी. बायको म्हणायला लागली, अहो कनिष्ठ का नये मनासी. आता काय झालं. त्यांनी सांगितलं, अगं तुझ्या वडिलांनी मला शपथ दिली आहे, दोघींना एक समान वागणूक दिली पाहिजे. मी तुला स्पर्श करणार नाही शपथ घेतली आहे, हिलासुद्धा मी स्पर्श करणार नाही. हे ऐकलं मात्र लहानी रडायला लागली, ताई ताई तू माझं वाटोळं केलं ग. काय करावं. शेवटी दोघींनी एक विचार केला. एक दिवस मध्यरात्री गोरोबा काकांना विषयाधीन करायचं ठरवलं. दोघीजणी गोरोबा काकांच्या शेजारी जाऊन झोपल्या. दोघींनी गोरोबा काकांचा हात उचलून आपल्या हृदयावर ठेवला. हे ज्या क्षणी गोरोबा काकांच्या लक्षात आलं, श्रोते हो, या दोघींना झोप लागलेली पाहिली आणि एक तलवार घेऊन गोरोबा काकांनी आपले दोन्ही हात धडा वेगळे केले. ज्या हाताने स्पर्श स्त्रीला केल्या गेला, ओ हो 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 श्रोते हो, केवढा निश्चय, केवढा त्याग आहे, केवढं भगवंतावर प्रेम आहे. हा सगळा प्रकार सकाळी पाहिला. नवऱ्याचे दोन्ही हात तोडून घेतलेले पाहिले. आता मात्र दोघी रडायला लागल्या. आता प्रपंचसुद्धा कसा चालेल याची चिंता वाटायला लागली. गोरोबा काकांनी सांगितलं, काही काळजी करू नका, दाता एक राम भगवंत साह्य आहे. या परी कांतीसी समजावून अखंड चित्ती समाधान, अहो रात्र करी नामस्मरण, नाही खंडन क्षण मात्र. तो आली आषाढी एकादशी.
गोरियाचे आनंद मनासी कुटुंबासह यात्रेसी पंढरी क्षेत्री निघाला. श्रोते हो, गोरोबा काकांनी दोघींनाही बरोबर घेतलं. आषाढीची वारी केली. चंद्रभागेत करुणी स्नान, घेतले पुंडलिकाचे दर्शन, क्षणमात्रे प्रदक्षिणा करुण महाद्वारी पातला. दोघींबरोबर सद्भावे लोटांगण घातलं, भगवंताला आलिंगन दिलं, चरणावर वंदन केलं. तव टाळ दिंडी घेऊन करी बाहेर पाहिलं तर नामदेवरायांची स्वारी आनंदाने कीर्तन करत होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सावता महाराज, सोपान, जगमित्रा हे सगळेजण भगवंताची कथा श्रवण करत होते. तो नामदेव महाराजांनी आपले दोन्ही हात वर केले. सगळ्यांकडे बघून सगळ्यांना भगवंताचं भजन करण्यासाठी दोन्ही हात उंच करायला लावले. तो अंतःकरणामध्ये कालवा कालव झाली. गोरोबा काका बघतायत आपल्याला हात कुठेच वर करण्यासाठी अंतःकरणामध्ये भगवंताला प्रार्थना करत होते. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, देहदारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती होनी आगळा हा धर्म. तुला आठवावे गावे हाची एक नेम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा. उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. नाम तुझे घेतो गुरा म्हणून आठयावा, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, पांडुरंग 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 पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो, भाव विभोर झालेल्या या गोरोबा काकांना पाहता पाहता त्या भजनामध्ये जे हात तुटले होते ते दोन्ही हात त्या ठिकाणी फुटले. समोर प्रत्यक्ष पंढरीनाथांची स्वारी प्रगट झाली. त्यांना पाहिलं. सगळ्यांनी साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेला गोरोबा काकांच्या पत्नीने हात जोडून भगवंताला प्रार्थना केली, देवा, माझ्या नवऱ्याने सगळा प्रपंच तुमच्या चरणी वाहिलाय. एक लेकरू माझं होतं, ते सुद्धा तुमच्या चरणी त्यांनी समर्पण केलं. असं म्हणल्या पंढरीनाथांनी बघितलं. अगं ते बघ तुझं लेकरू. बघ म्हणल्यावरती त्या वारकऱ्यांच्या मधून ते लेकरू दुडदुड 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 पुन्हा रांगत आलं. पटकन तिने कडेवर घेतलं. रुक्मिणी मातेने गोरोबा काकांची शपथ मोकळी केली आणि पुढे अखंड चिंतन करणाऱ्या या गोरोबा काकांनी आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित केलं. अशी आपलीही अंतःकरणाची अवस्था व्हावी एवढीच भगवंताला प्रार्थना करूया. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.